धामणगाव रेल्वे नगरपालिकेच्या निवडणूक निकालांनी जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे। भाजप आमदार प्रताप अडसड यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने नगरपालिकेवर संपूर्ण वर्चस्व प्रस्थापित करत काँग्रेसचा पूर्णपणे पत्ता साफ केला आहे। 10 प्रभागातील 20 पैकी सर्वच नगरसेवक भाजपचे निवडून आल्याने धामणगाव रेल्वे नगरपालिकेत भाजपची सत्ता अधिक मजबूत झाली आहे। धामणगाव रेल्वे नगरपालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते। 10 प्रभागातील 20 नगरसेवक पदांसाठी निवडणूक पार पडली असता मतमोजणी धामणगाव तहसील कार्यालयात निवडणूक अधिकारी रुपेश खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत पार पडली। नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या उमेदवार अर्चना अडसड रोठे अक्का यांनी पहिल्याच फेरीत सुमारे 181 मतांची आघाडी घेतली होती। दुसऱ्या फेरीपासून त्यांनी प्रत्येक फेरीत आपली आघाडी नेली आणि अखेर 1374 मतांच्या फरकाने निर्णायक विजय मिळवला। अर्चना अडसड यांना एकूण 6704 मते मिळाली तर काँग्रेसच्या वर्षा देशमुख यांना 5330 मते मिळाली। विशेष म्हणजे या निवडणुकीत काँग्रेस तसेच महाविकास आघाडीला एकही जागा मिळू शकली नाही। अर्चना अडसड या आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनी असून त्यांच्या विजयामुळे अडसड कुटुंबाचे राजकीय वजन आणखी वाढले असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे। संघटनात्मक ताकद, आक्रमक प्रचार आणि स्थानिक समीकरणाची अचूक मांडणी हे या विजयाचे प्रमुख कारण मानले जात आहे। न्यूज एक्सप्रेस करिता सचिन करडे, अमरावती।